काय नाही पाणी वैरण चालू आहे काय ऊन पाणी खाय वैरण खाण्या गेली ती ना पाणी पिण्या गेली ती एका ठिकाणी जायते बसून त्यांना काम उन्हाचे परेशान होत बसायला लागले पाणी आता काय बॅरल बादलीनं पाणी आणून ठेवलं तरी पाणी पिण्या एकाच ठिकाणी बसूनच असल्याच्यामुळे त्याला नाही ना दररोज फिरणारी ती जनावर असते ती फिरून कसं खाते जनावर पाणी वरण पिते आता ती या आंदोलनात उतरल्याच्या अवघानं बैल सुद्धा एकाच ठिकाणी बसून येते. आता ऊन आहे एवढं मोठं उन्हात तरी आहे तर उन्हात तरी आहेच की उन्हाची परेशानच आहे. काय मागणी आता सरकारकडे हे आरक्षण ओबीसी मध्ये ओबीसी काय मध्ये शिंदे सरकारनं हेच बनवलं का आपल्याला उल्लूच बनवलं की शिंदे सरकारनं गुन्हे मागे घेतो म्हणले नाही कोणी तिथं पण ते दिले म्हणले आरक्षण वाशीला आम्ही स्वतः गेलतो की वाशीला 2 दिवस मुक्काम टाकून आलो पण काय आता किती दिवस वाट बघायची आता आम्ही 20-21 पुस्तक आहे आम्ही 20-21 पुस्तक आहे. आता मग काय जनावर घेऊन बसायचं हो जनावर चांगली ते आम्ही याला तर काय करणार जनावर घेऊन बसलो. बरं तुम्हाला दिसायच लागले की आता काय इच्छा आम्ही काय बोलणं म्हणजे का आम्ही काय चुकीचे शब्द बोलायला लागलो का तुम्ही फोटो काढून घेणार होता बैलगाडी आहे त्याच रस्त्यावर आहे तेच काय खोटं बोलून तर काय बरं खोटं बोलून पोटासाठी काय आता पोटच पिळ मारायला लागले त्या पोटात हायच काय काम करून करून पिळ मारून बसायला लागले. आता काय शेतीतली कामं आहेत का नाही शेतीतली कामं आहेत आम्ही जागच्या जागी सोडून आलेलो आहोत जागच्या जागी सोडून आलेलो. लहान लेकराला सुद्धा आपण जर लेकराला जर समजा नाही जर साहेब इकडे काही काम कर नाही पैसे दिलं तर पळतं तसं तिकडे नाही तुम्ही बाबा मला आम्हाला येड्यात काढायला लहान लेकरू बघत का आपल्या घरचं का एवढं तर सरकारनं आम्ही स्वतः वाशीला जाऊन आम्ही स्वतः जाऊ 5 दिवस बसून आलो 2 दिवस. आता त्यांचे भाषण आदल्या दिवशी आमच्या जरांगे दादांनी सांगितलं की बाबा आज काय यांचा निर्णय लागत नाही उद्यापासून बघू थांबू 1 दिवस ठीक आहे जागच्या जागी जाऊन बसा आपापल्या ठिकाणी गेलो जागच्या जागी बसलो सकाळ वाटून आलो शिंदे सरकारनं आले शिंदे साहेब आता मागून आता खंजीरच खुपशीला मारायचं काम आहे काय दुसरं खोटं एवढं मुख्यमंत्री साहेबांनी जर खोटं आश्वासन देत बसायचं म्हणल्यावर काय विश्वास कोणावर विश्वास कुठल्यावर ठेवायचा आज सरकारवर विश्वास नाही मग काय तुम्ही जर आमच्यावर असं जर आमचा जनावर खरोखर उपाशी मारायला का आम्ही जर म्हणालो तुम्ही का मान्य करणार आहो का 6 महिन्याचं आयुष्याचं पीक ही घालू आली ती आयुष्याची माती करायली ती या 6 महिन्याच्या पिकाला आहे थोडं 2 पोती वाटोळ होईल शेवटी 4 पोती तर पदरात खाय पुरतं तर पदर मार्केटला जायचं ते आपल्या आपण खाऊत बसू आम्ही पिकवत आहो कारण स्वतः खात न 4 पोती निघाली तर 2 पोती 1 पोतं घरी होतं 1 पोत शासनाला कडच्या आरतीला घालणे मार्केटमध्ये आणले म्हणजे शासन जी जनता जागी होती त्यांच्याकरता ठेवा लागलो आणायला लागलो की आम्ही काय घरीच ठेवा लागलो का ते मग शेतकरीपासून एवढं शेतकरी तुम्ही सध्या सगळं शेतकऱ्याच्या नावावर सगळं एवढं वृद्ध वाक्य तुम्ही बोलता शेतकऱ्याच्या हिशोबावर कुठल्याही भाषणात कुठल्याही आम्ही शेतकरी आहोत शेतकऱ्याची आणि सर्वसामान्य जनतेची जेवढे हाल आहे ते काय त्या शेतकरी म्हणजे शासनाचं काय उद्देश तुम्ही जर म्हणता काय शासनाचं काय सांगू शकत नाही आपण काय शासनाचं कुंकून काय पळलं आणि कुंकून काय वाटा निघतेल्या कारण त्यांच्यापाशी तज्ज्ञ लोक आहेत ती आणि ती बी त्यातली बी तज्ज्ञ लोक का आमच्या शेतकऱ्याची सुद्धा आहे तेच नाहीच नाही काय त्या टायमाला त्यांचा सुद्धा विलास होऊ देत नाही तिथे कोण खायला लागले कोण उपाशी बसायला लागले कोण फिरायला लागले आता खरोखरच अंतकरणातून आम्हाला वाटायला लागले कोण खाते त्याला भाकरीला बसायला लागले जनावर उपाशी मारायला लागले तिथं आता स्वतःच्या घरचं जनावर उपाशी मारायल्यावर खाताय का तेवढं उपाशी तुम्ही तरी का बघता का तेवढं काय तुमचं तर चालतंय का तेवढं समजा तुमच्या घरचं जर एखाद्या दिवस लेकरू जर समजा उपाशी राहिलं तुम्हाला खावडते का भाकर जाते का अन्न पाणी आता तसंच जनावर मुख्य जनावर मरत काय उगाच आपलं खाल्लं पाणी प्यायलं का प्यायला बसलं असले आरक्षण मध्ये कुणबेचा हक्क वंशावळीचा द्यावा म्हणून चाललेला आहे आता कुणबेचं वाहन का आहे बैलगाडीचं कुणबेचं वाहन बैलगाडीचं आहे आता बैल आम्हाला का ट्रॅक्टर घेऊन यावं का जीपी घेऊन यावं का मोटरसायकल घेऊन यावं ज्या गरजवणापाशी आहेत ट्रॅक्टर आहेत ज्याला आमच्या पाशी तसले वाहनच नाही ते आम्ही कुणबेट म्हणून आम्ही कुणबेचं वाहन बैलगाडी आणले
कारण एवढं बोलून हिशोब केला त्यांनी, मग आता त्यांच्या मनातलं आपण आता बसून काय करावं शेतकरी. आम्ही जर हुशार असतो तर मग त्यांच्याकडे एवढं काही पाळी आली असती, त्यांच्या महाग लागत बसायची. खाटमन निर्णय घेतले असते की शेतकरी एवढं हुशार असते. तर एवढे हुशार विद्वान माणसं पुढं ढकलून सुद्धा ती ह्या पदाला आलेत, खाली एकदम खाल्ल्या पदाला आलेत म्हणल्यावर काय विषय आपण मांडणार आहोत. आणि काय विषय निर्णय, त्यांचा निर्णय काय फायनल काय. हा आपला निर्णय चालणार आहे की बाबा जे दादा आणि निरोप दिला किंवा चला घरला जावा चालले बसा ठिया मांडून दादाच्या सोबत. आम्ही काय आमच्या मनावरच्या सरकारच्या काय नाही आणि दादाच्या आम्ही जरंगे दादाच्या याच्यावर आहोत.